नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MBA CET रजिस्ट्रेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर MBAसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी MBA CET एंट्रन्सचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। तर मित्रांनो, हे रजिस्ट्रेशन्स 10 जानेवारी 2026 पासून चालू झाले आहे व त्याची लास्ट डेट ही 12 फेब्रुवारी 2026 असणार आहे। तर मित्रांनो, या वर्षीपासून CET एंट्रन्स रजिस्ट्रेशन करण्यासाठी CET सेलने आपला अपार ID म्हणजेच ABC ID कंपल्सरी केलेला आहे। त्याच पद्धतीने या वर्षीपासून 2026 पासून जी CET एंट्रन्स एक्झाम आहे ती आपण 2 अटेम्प्टमध्ये पण देऊ शकतो। तर अशा पद्धतीने त्याचबरोबर या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, त्यानंतर एक्झाम सेंटर कसे सिलेक्ट करायचे, त्याच पद्धतीने ऑनलाईन पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये MST CET 2026 रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahaCET.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला टेंटेटिव्ह शेड्यूल पण आहे, आपली एक्झाम कधी होणार आहे वरती, तर त्यावरती पण आपण ते बघून घ्यायचं। त्यानंतर या ठिकाणी CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27 वरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचे। समजा तुम्ही फर्स्ट टाईम युजर असाल, न्यू युजर असाल आणि आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी न्यू युजरमध्ये रजिस्टर या बटनावरती या टॅबवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रजिस्टर करायचं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला आपला जो चालू मोबाईल नंबर आहे, मेल आहे, तो मेल ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला सुरुवातीला मेल ID टाकायचा आहे आणि मेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये एक स्मॉल लेटर, एक अप्पर केस पाहिजे, लोअर केस पाहिजे, 1 नंबर पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, तो मॅक्झिमम 16 कॅरेक्टरचा पाहिजे। पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं आधारवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपला जो ईमेल ID आपण दिलेला आहे त्यावरती आपल्याला एक मेल येणार आहे आणि तो जो मेल आलेला आहे CET सेलचा तो आपण आपला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्या ठिकाणी व्हेरीफाय मेलचा ऑप्शन असेल तर तो मेल आपण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि मेल व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। मेल व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला रजिस्टर मेल ID टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नोट आलेली आहे, टू कंटिन्यू विथ द MAH CET ॲप्लिकेशन आधार अँड अपार ID ऑथेंटिकेशन इज mandatory. Please ensure that both your Aadhaar and Aadhaar ID are available in your DigiLocker account that you have granted access to MAH CET. तर मित्रांनो, आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी आपला आधार नंबर आणि अपार ID म्हणजेच ABC ID असणं गरजेचं आहे। तर यासाठी आता आपण प्रोसीड टू डिजिलॉकर या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। आपला जो 12 अंकी आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला जो ABC ID किंवा म्हणजेच अपार ID जो जनरेट करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, आपण तिथून पण तो अपार ID कसा जनरेट करायचा हे बघू शकता। तर या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे, तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, जो ABC ID आहे तो आपला 12 अंकी असतो, तर तो
आपण व्हिडिओद्वारे आपल्या मोबाईलमध्ये पण डिजिलॉकर ॲप डाउनलोड करून आपण तो अपर आय डी जनरेट करू शकतो. तर मित्रांनो, जो अपर आय डी म्हणजेच ABC आय डी आहे तो आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंपल्सरी असणार आहे. तो जनरेट केल्यानंतर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने प्रोसेस करून घ्यायची आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी मला माझ्या मोबाईलवरती OTP येत आहे. OTP येण्यासाठी थोडा वेळ लागतो, तो त्याची वेट करायची. आता OTP या ठिकाणी आलेला आहे, तो मी या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक केलेलं आहे. तर सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपला जो 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन आहे, जो आपण डिजिलॉकरला टाकलेला आहे, तो 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, डन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिजिलॉकर थ्रू कसला ॲक्सेस घ्यायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे. समजा तुमचा डिजिलॉकरला अपर आय डी असेल, आधार कार्ड असेल, तर आपल्याला हे 2 डॉक्युमेंट्स लागणार आहे, म्हणून मी ते 2 डॉक्युमेंट्स सिलेक्ट केले आहे. आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता ते डिजिलॉकर थ्रू फेच होत आहे आपला डेटा. म्हणजे तो डिजिलॉकरचा डेटा या ठिकाणी डॉक्युमेंट शेअर झालेले सक्सेसफुल, म्हणजे या ठिकाणी ते आलेलं आहे. ते जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला डिजिलॉकरचं अकाउंट फेच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला आपलं प्रोफाईल अपडेट करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं नाव, डेट ऑफ बर्थ आणि आधार आय डी ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर आता आपलं या ठिकाणी अपर आय डी पण या ठिकाणी आलेला आहे. तो अपर आय डीचा जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे अपर कार्डचा. तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपर आय डी टाकून घ्यायचा आहे. तर तो अपर आय डी आपला 12 अंकी आहे, तो 12 अंकी अपर आय डी म्हणजेच ABC आय डी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपर आय डी असा ऑप्शन होता, आपण त्यावरती क्लिक करून तो अपर आय डी बघितलेला आहे. तर आता या ठिकाणी आपला जो 12 डिजिटचा अपर आय डी आहे तो या ठिकाणी आता आपण टाकून घेऊया. आणि तो टाकल्यानंतर आपल्याला आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपला जो मोबाईल चालू आहे त्यावरती आपल्याला OTP वगैरे येणार आहे, त्यामुळे चालू मोबाईल नंबरच या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तर आता या ठिकाणी आपल्याला आपला 10वी किंवा 12वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर या ठिकाणी फादर नेम टाकायचं आहे. तर फादर नेम टाकल्यानंतर मदर नेम, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर आपलं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी असे रिलिजन सिलेक्ट करू शकता. मी हिंदू सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर रिजन, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे, शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मदर टंग, तर या ठिकाणी तुम्ही जर बंगाली, गुजराती, इंग्लिश, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या लँग्वेज आहे, तर आपली जी भाषा आहे ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर मी मदर टंग मराठी सिलेक्ट केली आहे. नॅशनॅलिटी इंडियन. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तर यामध्ये समजा आपला इन्कम हा 15,000 ते 1 ते 50,000 दरम्यान असेल तर तो सिलेक्ट करायचा आहे. समजा 70,000 आहे तर 50,000 1 ते 1,00,000 अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इन्कम सिलेक्ट केल्यानंतर मॅरिड स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचे. त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये आपला ॲड्रेस लाईन 1मध्ये आणि लाईन 2मध्ये आपला ॲड्रेस व्यवस्थित पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर व्हिलेजमध्ये आपल्या तालुक्यातील जेवढे गावं आहे ते गावं या ठिकाणी दिसणार आहे, ते गाव सिलेक्ट करायचं आहे. आपला पिनकोड टाकायचा आहे. आणि त्यानंतर अल्टरनेट आपला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अ परमनंट ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. आणि समजा तुमचा जर डिफरंट असेल तर या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता मॅन्युअल. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये आर यू डोमसाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर आपला महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्समध्ये मायनॉरिटी असेल यस असेल तर यस, नसेल तर नो. डिसॅबिलिटी यस असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर SSC पासिंग इयर, तुम्ही 10वी कधी पास झाले ते वर्ष,
सिलेक्ट करायचे, त्यानंतर त्याचे टोटल पर्सेंटेज टाकायचे, त्यानंतर आपलं बोर्ड सिलेक्ट करायचे. समजा तुमचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE, ICSE बोर्ड किंवा अदर स्टेटचे बोर्ड पण तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी समजा महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ते सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर स्कूल स्टेट, आपल्या शाळेचं स्टेट सिलेक्ट केलं आहे महाराष्ट्र. त्यानंतर आर यू ॲपियरिंग और ॲपियर 12th HSC इंजिनिअरिंग डिप्लोमा एक्झाम. तर समजा आपण जर 12वी एक्झाम पास झालो असेल तर या ठिकाणी नो म्हणायचं आणि ॲपियर असेल तर यस म्हणायचं आहे. तर आपल्याला MBAसाठी फॉर्म भरायचा आहे तर आपण या ठिकाणी यस आपण नो म्हणून ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स टाकायचे आहेत. आता या ठिकाणी मी आय कन्फर्मवरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आता माझं प्रोफाईल कंप्लीट झालेलं आहे. प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर आता मला CET रजिस्ट्रेशनसाठी म्हणजेच मला ज्यासाठी एक्झाम द्यायची आहे एंट्रन्स ते मला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर मी CET रजिस्ट्रेशन्सवरती क्लिक करणार आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला CET रजिस्ट्रेशन नाऊ या टॅबवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशनमध्ये यूजीमध्ये MST CET 2026 म्हणजे PCM PCBसाठी आपण यामध्ये फॉर्म भरू शकतो 12वी नंतर. त्यानंतर PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला जर MBA, HMCT किंवा MCAसाठी CET एंट्रन्स द्यायची असेल तर या ठिकाणी आपण ते सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये UGमध्ये आपण जर LLB 5 इयर्स किंवा BEd किंवा LLB 3 इयर्ससाठी आपल्याला CET एंट्रन्स द्यायची असेल तर ते ऑप्शन या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर PGमध्ये आपल्याला जर BEd MAdसाठी CET द्यायची असेल किंवा MPEdसाठी CET द्यायची असेल तर आपण PGमध्ये हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. तर आता मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला MBA CET एंट्रन्स द्यायची आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी PG कोर्सेसमध्ये MAH MBA MAS CET 2026 रजिस्टर नाऊ या टॅबवरती आता आपण क्लिक करणार आहोत आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे. तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण MBAवरती क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती 6 अंकी OTP आलेला आहे. तर मित्रांनो, तो या ठिकाणी आपण सुरुवातीला टाकून घ्यायचा आहे तो OTP आणि तो OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी व्हेरीफाय टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत. त्या अगोदर डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर MAH MBA MMS CET 2026. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी आपलं ब्राउचर डाउनलोड करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्यामधील माहिती आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तर आपण ते इन्स्ट्रक्शन्स सुरुवातीला वाचून घेऊया. तर MBA CET 2026साठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने UGC किंवा AIU मान्यतापात्र विद्यापीठाकडून किमान 3 वर्षाची पदवी प्राप्त केलेली असावी. सामान्य प्रवर्गासाठी किमान 50% गुण तर कॅटेगरीसाठी 45% गुण असणं आवश्यक आहे. पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकता म्हणजे ॲपियर बेसवरती. त्यानंतर यासाठी ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्या महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असला तर अर्जात आपला प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याकडे तुम्ही हँडिकॅप असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही जर जनरल कॅटेगरी किंवा OMS असाल तर 1500 रुपये फी लागणार आहे. 2 अटेम्प्टसाठी 3000. आणि तुम्ही जर SC ST OBC VJDT NTC NTB NTD SBC SCBC EWS PWD मध्ये असाल म्हणजेच हँडिकॅप कॅटेगरीमध्ये तर एका एक्झामसाठी 1300, 2 एक्झामसाठी 2600 रुपये लागणार आहे. त्यानंतर आपली जी एक्झाम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यासाठी त्यानंतर आपला जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर आहे तो आपला चालू पाहिजे कारण तो संपूर्ण ॲडमिशन प्रोसेससाठी तो आपल्याला लागणार आहे. आणि एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला करता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला जे फोटो, स्वाक्षरी आणि ओळखपत्र अपलोड करायचं आहे ते आपले क्लिअर पाहिजे.
त्याची चांगल्या याच्यामध्ये पाहिजे ते. त्यानंतर आता या ठिकाणी आय हॅव डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउचर या ठिकाणी क्लिक करायचं आणि प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, डोमासाईल, कॅटेगरी डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स. तर यामध्ये सुरुवातीला पर्सनल डिटेल्समध्ये आपला आधार कार्डवरची जी सर्व डिटेल्स आहे ती अपर आय डी थ्रू या ठिकाणी डिजिलॉकरने घेतलेलं आहे. त्यामध्ये आपलं नाव, अपर आय डी, आधार नंबर, मेल आय डी, मोबाईल नंबर, त्यानंतर आपलं रिलिजियन, जेंडर, मदर टंग, नॅशनॅलिटी, इन्कम ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेसमध्ये आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस पण या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेला आहे. तो ॲड्रेस या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपली सेकंड स्टेज पण कंप्लीट झालेली आहे. आता आपला ॲड्रेस पण झालेला आहे. त्यानंतर आपली थर्ड स्टेज आहे डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्स. तर यामध्ये आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, नो आपण केलेलं आहे. त्यानंतर ऑर्फन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही अनाथ आहात का, असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. त्यानंतर कॅटेगरी इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याकडे डोमासाईल आहे का, आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, तर यसवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कॅटेगरी डिटेल्स टाकायचे आहे. तर यामध्ये आता आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. पुढच्या टॅबमध्ये डोमासाईल कॅटेगरी फॉर कॅन्डिडेट. तर यामध्ये तुम्ही जर ओपन, SC, ST, DT, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC कॅटेगरीमध्ये असेल तर ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची. समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि EWS आहात तर या ठिकाणी ओपन कॅटेगरी सिलेक्ट करून डू यू वॉन्ट टू अप्लाय EWS यस सिलेक्ट करायचं आहे. आणि समजा तुम्ही फक्त ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर नो सिलेक्ट करायचं. त्यानंतर मग समजा तुम्ही SC, ST, DT, VJ, NTC, NTD मध्ये असाल, OBC कॅटेगरीमध्ये असाल तर ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. मी OBC सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आपलं कॅटेगरीचं नाव, जातीचं नाव निवडायचं आहे. तर या ठिकाणी सर्व कॅटेगरी दिलेल्या आहे. तर आपला जो कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपली जात या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर तिचा जो नंबर आहे तो आपल्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये दिलेला असतो. समजा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तिथून पण तो घेऊ शकता आणि बघू शकता. तर या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायची कॅटेगरी आणि ती जात सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे का, तर आपल्याकडे असेल तर अवेलेबल म्हणायचे, नसेल तर नॉट अप्लाय, आणि तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर अप्लाय बट नॉट रिसीव. तर या ठिकाणी अवेलेबल मी म्हटलेलं आहे. अवेलेबल म्हटल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडिटी आहे का आपल्याकडे, तर आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण अवेलेबल म्हणायचे. आणि नंतर तुम्ही जर अप्लाय केलं असेल बट नॉट रिसीव असेल तर तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट नंबर, कास्ट सर्टिफिकेटचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे व्हॅलिडिटीला, जे ॲप्लिकेशन केलं आहे त्याचा. त्यानंतर ॲप्लिकेशन डेट टाकायची आहे, ऑथॉरिटी नेम टाकायचं आहे. त्यानंतर समजा नसेल तर तुम्ही नॉट अप्लाय सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी माझ्याकडे आहे तर मी अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी मी टाकलेला आहे. तो नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का, तर मित्रांनो ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे 31 मार्च 2027 पर्यंतचं व्हॅलिड पाहिजे. तर ते असेल तर अवेलेबलच म्हणायचं आहे, नसेल तर अप्लाय बट, नसेल तर नॉट अप्लाय. तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसीव असं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही समजा अप्लाय बट नॉट रिसीव हा ऑप्शन आहे तुमचा, म्हणजे तुम्ही अप्लाय केलेला आहे. तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ॲप्लिकेशनची डेट टाकायची आहे. त्यानंतर ऑथॉरिटी टाकायची आहे. आणि तर नॉट अप्लाय असेल तर नॉट अप्लाय सिलेक्ट करून मायनॉरिटी इन्फॉर्मेशन, तर या ठिकाणी मी माझ्याकडे आहे म्हणून मी अवेलेबल सिलेक्ट केलं आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपली लास्ट स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर मित्रांनो यामध्ये क्वालिफिकेशन्समध्ये आपण प्रोफाईलमध्ये 10वीच्या डिटेल्स टाकलेल्या आहे, त्या या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेल्या आहे. त्यानंतर आता आपण 12वीच्या डिटेल्स पण क्वालिफिकेशनमध्ये टाकलेल्या आहे, तर त्या डिटेल्स पण आपल्या या ठिकाणी आलेल्या आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या 10वीच्या आणि 12वीच्या डिटेल्स आलेल्या आहे. त्या डिटेल्स आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला
ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स मॅन्युअली टाकून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपल्या 12वीच्या डिटेल्स बघा मित्रांनो या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर आपलं 12वी आपण कधी उत्तीर्ण झालो आहे, आपलं बोर्ड कोणतं होतं, त्यानंतर आपल्याला 12वीला किती मार्क्स पडलेले आहे, आउट ऑफ किती, ते सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल्स, तर यामध्ये तुम्ही जर ग्रॅज्युएशन पास असाल तर पास, ॲपियर असाल तर ॲपियर सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये मग तुम्ही ग्रॅज्युएशन BA, BR, BBA, BCA, BE, BTech, BHMCT, BMS, अदर फुल टाईम कोर्स, BSc, BCom, BSc ॲग्री, BCS, B.Pharm असं सिलेक्ट करू शकता तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते. तर मी BCA सिलेक्ट केलं आहे आणि आय हॅव रीड अँड अंडरस्टँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया यावरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता एक्झाम सेक्टर सिलेक्शन, तर यामध्ये सिलेक्ट एक्झामिनेशन अटेम्प्ट, तर या ठिकाणी समजा तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट द्यायचे असेल तर बोथ अटेम्प्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण मित्रांनो बोथ अटेम्प्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला दोनदा त्याची फी पे करावी लागणार आहे 2 अटेम्प्टची. तर म्हणजेच कॅटेगरीमध्ये असेल तर 1326 रुपये पे करावे लागू शकतं. तर या ठिकाणी समजा तुम्हाला एकच अटेम्प्ट द्यायचा असेल तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट असं सिलेक्ट करू शकता. म्हणजे एकदाच मला एक्झाम द्यायची आहे तर मित्रांनो ती एक्झाम आपली एप्रिल आणि मेमध्ये असे 2 टप्प्यात असणार आहे. त्यानंतर आता एक्झाम सेंटर चॉईस करायचे आहे. तर यामध्ये सिलेक्ट एक्झाम सेक्टर डिस्ट्रिक्ट, तर या ठिकाणी 4 सेंटर निवडायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे सोयीस्कर आहे जवळ आहे ते सेंटर फर्स्ट नंबर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड प्रेफरन्स आपला टाकायचा आहे. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ असे 4 सेंटर आपण या ठिकाणी चॉईस करायचे आहे. तर मी या ठिकाणी नाशिक, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर असे 4 सेंटर सिलेक्ट केले आहे. ते सेंटर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर यामध्ये मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी टेस्ट काउंट आहे. तर यामध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरीचा 3चा पॅक आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठलेही चार्जेस लागणार नाही, फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला ही एक्झाम देता येणार आहे. मात्र त्यानंतर आपल्याला ज्या ॲडिशनल टेस्ट काउंट आहे त्यासाठी आपण जर एकदा ती देणार असेल तर त्यासाठी आपल्याला वन टाईम 118 रुपये लागणार आहे आणि तुम्हाला ती द्यायची नसेल तर त्याला तुम्हाला कुठलेही चार्जेस लागणार नाही. त्याच पद्धतीने सायकोमेट्रिक टेस्टसाठी आपल्याला एका एक्झामसाठी 1180 रुपये लागणार आहे व तुम्हाला ती जर द्यायची नसेल तर त्याला पण कुठलेही चार्जेस लागणार नाही. तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी पॅक जो आहे तो 3 याचा फ्रीमध्ये आहे, तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी मी ॲडिशनल टेस्ट काउंट 1 निवडला, 118 रुपये दिसले, मी आता 0 केला आहे. त्याच पद्धतीने टेस्ट काउंट 1 सिलेक्ट केला आहे, 1180 रुपये या ठिकाणी दिसत आहेत, मी 0 सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. टोटल ऑफ 6 मॉक टेस्ट, 3 कॉम्प्लिमेंटरी अँड 3 पेड अँड 1 सायकोमेट्रिक टेस्ट आर अवेलेबल. म्हणजे 3 कॉम्प्लिमेंटरी आहे, 3 पेड आहे आणि 1 सायकोमेट्रिक टेस्ट आहे अशी माहिती दिलेली. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड रिक्वायर, अपलोड नाव. तर या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. अपलोड नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता मित्रांनो आपली शेवटची स्टेप आहे. तर यामध्ये आपल्याला फोटो, सिग्नेचर आणि फोटो आयडेंटिटी असे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड करताना आपल्याला रिसेंट कलर फोटो पाहिजे, लास्ट 6 मंथचा, प्लेन अँड लाईट बॅकग्राऊंड पाहिजे, व्हाईट अँड लाईट बॅकग्राऊंड. त्यानंतर त्याची साईज ही 20 KB ते 5 MB पर्यंत JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या फोटोला आपण कॅप आणि सनग्लास यूज केलेलं नाही पाहिजे. त्याच पद्धतीत आपल्याला जी सिग्नेचर अपलोड करायची आहे मित्रांनो, सिग्नेचर अपलोड करताना सिग्नेचर आपल्याला प्लेन व्हाईट पेपरवरती काढायची आहे, ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी. आणि सिग्नेचरची साईज ही 10 KB ते मॅक्झिमम 2 MB पर्यंत JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर फोटो आयडेंटिटीमध्ये आपल्याला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, आधार कार्ड प्रिंट विथ फोटोग्राफ, त्यानंतर स्कूल कॉलेजचं कार्ड, त्यानंतर पासपोर्ट असे डॉक्युमेंट्स आहे. यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट्स आपल्याला
अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आता सुरुवातीला आपण ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, फोटो अपलोड करण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. तर तो आपण जर मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी आपला कॅमेरा ऑन आहे, या ठिकाणी आपला फोटो कॅप्चर करून घ्यायचं आहे आणि कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर अपलोड फोटो इन्स्टेड म्हणजे या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली दुसरा फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप फाईल और ब्राउज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे त्या पाथला जाऊन तो फोटो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट करून आपण या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपला लाईव्ह फोटो कॅप्चर पण झालेला आहे आणि फोटो पण आपण हे केलं. तर या ठिकाणी फोटो व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे. क्रॉपवरती क्लिक करून आणि व्यवस्थित तो फोटो क्रॉप केल्यानंतर क्रॉप अँड अप्लाय या बटनावरती या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर व्यवस्थित फोटो क्रॉप करायचा आहे आणि क्रॉप अँड अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला लाईव्ह फोटो आणि ऑफलाईन फोटो दोन्ही आपले अपलोड झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिग्नेचर अपलोड करताना ॲड सिग्नेचर या ठिकाणी ब्राउज फाईल्समध्ये सेम पुन्हा आपण आपल्या लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपलं सिग्नेचर डाउनलोड करून ठेवलेली आहे ती सिलेक्ट करायची आणि ती अपलोड करायची. ती पण या ठिकाणी तुम्ही क्रॉप करून घ्यायची, व्यवस्थित क्रॉप अँड अप्लाय व्यवस्थित आपलं सिलेक्ट करून घ्यायची आणि त्यानंतर क्रॉप अँड अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपला फोटो आयडेंटिटी आपण आधार कार्ड अपलोड करतो. तर आधार कार्ड अपलोड करताना JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये आपण ते अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे, त्या पाथला जाऊन सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपला संपूर्ण फॉर्म फिलअप झालेला आहे. तर आता आपला जो फॉर्म आहे त्याचा प्रिव्ह्यू आता आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो, ह्या फॉर्मचा जो प्रिव्ह्यू आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे फॉर्म. त्यामध्ये जर आपली काही माहिती चुकलेली असेल तर आपण ती फायनल सबमिट करण्याच्या अगोदर आपण ती चेंज करू शकतो आणि सर्व माहिती जर बरोबर असेल तर आपली ह्या फॉर्म प्रिव्ह्यूची प्रिंट डाउनलोड करून ठेवायची आपल्याकडे किंवा प्रिंटआउट काढून ठेवायची आणि त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून आय कन्फर्म द फॉर्मवरती क्लिक करायचं आणि कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड विथ द पेमेंट, तर या ठिकाणी येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करण्यासाठी आपण जर ते क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने करणार असाल तर आपलं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आपल्याकडे रेडी ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, पेमेंट करण्यापूर्वी आपण नंबर ऑफ एक्झाम अटेम्प्ट्स एकच आहे, त्यामध्ये आपण कॅटेगरी रिझर्व आहे म्हणून आपल्याला 1300 रुपये फीस लागणार आहे. आपण जर बोथ अटेम्प्ट केले असते तर आपल्याला 2600 रुपये फी लागली असती. त्यानंतर मेकअप पेमेंट, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता, UPI थ्रू पेमेंट करू शकता, QR कोड स्कॅन करून नेट बँकिंगनी पण पेमेंट करू शकता. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला MBA CET एंट्रन्स एक्झामचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिलअप करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळेच तुम्हाला ॲडमिशन संदर्भाच्या ज्या अपडेट आहे त्या तुम्हाला भेटत जातील. थँक्यू.